त्या ठिकाणी या बंधाऱ्यावर तुम्ही बसलो, त्या बंधाऱ्याला आज जवळजवळ 50 वर्ष उलटून गेलेली आहे. तर 15-20 दिवस पाणी कंटिन्यू असतं, नंतर कुठेतरी पाईप परत डॅमेज होतात आणि परत ते रिपेअरिंगला यावा लागतो. नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मी आज अशा ठिकाणी जाणार आहे, ते ठिकाण बघितल्यानंतर तुम्हाला ते खूप आवडेल. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, ते स्किप करू नका. तो जो समोरचा डोंगर दिसतो ना, तिथे जायचं आहे मला, ह्या स्पॉटला. तिकडून आमचं पाणी आलं आहे, तर तिथे मी जाणार आहे मित्रांनो. तर हा पूर्ण डोंगर खाली मी उतरणार आहे आणि पुढचा डोंगर मी चढणार आहे. तरी पाऊण तास लागेल. जंगलातून फिरायचं असेल तर आपल्याबरोबर कोणतरी माणसं पाहिजेत. म्हणून मी आमच्या जे वाडीतले जे वयोवृद्ध माणसं आहेत, काही जण 70च्या आसपास गेलेत, काही जण 60च्या पुढे आहेत. हे तिघंजण आहोत आम्ही. आणि ते समोर बघा काम चालू आहे आता वरती पाण्याकडे. आणि हे बघा इथे पाणी फुटलं आहे आणि हे त्याने काम केलं आहे आता. आणि इथे वरून जे काय डुचावरे मारतात, तर बघा हा इथे पूर्ण आहे बघा, पूर्ण हे कपडा बिपडा आहे. एका ठिकाणी ठेवतो पानं सगळं काय हे केलेलं आहे बघा. आता काय करायचं ह्याला, अशी माणसं आहेत. निंबडुंगाच्या मधून आम्ही चाललेलो. कुठे आहे पाईप तो साधारण? हा बाबा वा, आता ह्यांचं लक्ष, दोघांचं लक्ष गेलं आंब्यावरती. एवढ्या बिटक्या बघा किती लागलेत मित्रांनो. हे भरपूर आंबा आलाय हा मित्रांनो. आता बरोबर 9 वाजलेत आणि 20 मिनटं आम्ही चाललोय, पाईप बघत बघत आलोय. अजून आम्हाला 20 ते 25 मिनटावरती इथे डोंगरात जायचं आहे. माझ्या हातात आता पाईप आहे, कारण कुठे जर फुटलं असेल तर आम्ही ते जॉईन करून पुढे चालू. लाकडं लावले ना आपण, हे तो PVC पाईप आहे, लाकडं लावली आहे. हे पावसात टिकतील? पण मला सांगा, ज्यावेळी हे ज्यावेळी सुरुवातीला जे हे केलं तेव्हा अशी लाकडं बिकडं लावली नव्हती, तेव्हा लोखंडी पाईप होता ना, जीआयचा पाईप. हा मग जीआयचा पाईप तो लावला त्यांनी, तो काहीतरी त्याने विचार करून लावला असेल ना. मग हे काय आता हे म्हणजे आता अहो, पण हे 5000 फूट जर ते जीआयची पाईप टाकतायत आणि 10 फुटाचा एक पाईप टाकू शकत नाहीये, आणि हे असे लाकडाचं जुगाड करून टाकतात, म्हणजे पाण्याची किंमतच नाही आपल्याला. तरुण लोक ते आपले MS पाईप टाकणार आहे स्टीलची. त्याच्यावर स्टीलची टाकल्यामुळे पाईपाला जंग पकडणार नाही आणि पाईप डॅमेज होणार नाही. ही जी आज मंडळी आहे ना, खरंच आमची चेष्टा करते, ह्या तरुणांची आमची चेष्टा करते. कारण आम्ही तरुण ह्या गोष्टी बघतच नाहीये, म्हणून आज हे आमची चेष्टा करतात. आणि त्यांचं खरं आहे, कदाचित आता ते त्यांचे अनुभव वेगळे आहेत आणि आम्ही निमित्त आहोत. फक्त ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही निमित्त आहोत. हा मेन रोड आहे आणि आम्ही इकडे मागे ह्या डोंगरातून वरती जाणार आहोत. रान रेडे किंवा वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. हे आता मागे आहेत माझ्या, चढण आहे त्यामुळे थोडीशी दमछाक होते. ओ रस्ता चुकलात, हे इकडून जायचं आहे. पाणी इकडून इकडे हे दोघं ह्या रस्त्याला गेलेले, ते रस्ता चुकलेत. तर बाबा म्हणाले की पाणी इथे खाली आहे, मधल्यामध्ये आहोत आम्ही दोघं. नवीन आम्ही नवीन कुठं आहे, चाकू आहे कापायला.
हे कसलं फळ आहे हो बाबा? नाही, बोकाडी. हे एक बोकाडीचं झाड आहे. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पण आपल्याला अजून इकडे सापडलाच नाही ना तो पाईप. रस्ता का मला सापडत नाही. रस्ता हा इथे आहे वरती वाटतं. जरा असं वाटतोय जायला वरती रस्ता. जाम कंटाळले. ती साफ वाट आहे त्या वाटेने आले आणि आम्ही इकडून आलो. बघा ते बाबा येतात बघा. तेव्हा लाईन टाकले बघा. इथून पाईप लाईन टाकले बघा. फायनली आम्ही पाण्याच्या आजूबाजूला आलेलो आहोत कुठेतरी. पण दरीच आहे ना ती खोल एकदम. खाली खाली दरीच आहे ना ती. ते ठोकून बघितल्यानंतर कळत असेल ना ते. पाईपाला पाणी येतं ते बघ. इथे पाणीच नाही पण पाईप. हा एअर साठी ठेवलाय का पाईप? आता आम्ही थोडंसं पाणी पिणार. नंतर आम्ही पुढे बोंड खाणार. ही बाबांनी बोंड आणले शोधून ती खाणार. नंतर आम्ही आमचं काम करणार. नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे आमच्या पाण्याच्या ठिकाणी. आणि हा जो बंधारा जो आणि हा जो आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी जी केलेली ही निसर्गाची देणगी आहे तिचं कुठेतरी आज जपणूक होत नाहीये. आणि आज आमचं कुठेतरी तरुण मुलांचं दुर्लक्ष होतंय असं कुठेतरी जाणवतंय. परंतु ज्या ठिकाणी या बंधाऱ्यावरती मी बसलो त्या बंधाऱ्याला आज जवळजवळ 50 वर्ष उलटून गेलेले आहे. आणि हे जे पाणी आहे ते ग्रॅव्हिटीचं आहे. इथून फक्त आम्ही ह्या बंधाऱ्याला एक पाईप घुसून त्या समोरच्या डोंगरामध्ये जी आमची गोंडबरेवाडी आहे तिकडे हे पाणी गेलेलं आहे. ही संकल्पना जी आलेली आहे डोक्यामध्ये ते आमचे आदरणीय स्वर्गवासी DB घाणेकर साहेब आणि त्यांचे असणारे सहकारी यांनी ही सगळं संकल्पना डोक्यात घेऊन ही आमच्यासाठी ही पाण्याची तरतूद करून ठेवलेली आहे. परंतु आज ह्या बंधाऱ्याकडे आम्हाला जसं हवं शासनाकडून आज आम्हाला कुठेतरी मदत हवी. कारण हा बंधारा मोठा व्हावा अशी कुठेतरी आम्हाला मनापासून असं वाटतंय. जी पाईपलाईन आहे सुरुवातीला जी पाईपलाईन होती ती वेगळी होती. त्यानंतर आम्ही आता PVC पाईपलाईन टाकली. पण कुठेतरी ते मध्ये आम्हाला एअर पकडल्यानंतर ते कट वगैरे करावं लागतं, यावं लागतंय. तर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीला एक आम्हाला चांगला भक्कम असा निधी मिळाला तर आज खूप चांगल्या गोष्टींनी ह्या बंधाऱ्यावरती एक कव्हर करता येईल, जाळी लावता येईल, बंधारा मजबूत करता येईल. कारण पावसाळ्यात त्याचं फोर्स मोठा असतो. आणि आज आत्ता मे महिना चालू आहे आणि मे महिन्याची आज मित्रांनो 5 तारीख आहे. आणि आजही आम्हाला पाणी चांगल्या पद्धतीने पुरतंय. आणि आम्ही आज खरंच आम्हाला ही दिली निसर्गाची देणगी आहे. आम्ही आजची पिढी खूप भाग्यवान आहोत की आम्हाला पाणी मिळतंय प्यायला. कारण आधीच्या जर 30-35 वर्षापूर्वी जर मागे गेलात हे पाणी असताना सुद्धा लोकसंख्या जास्त होती गावी राहणारी, आता जास्त नाहीये. त्या 2-3 विहिरी आहेत वरती. त्या विहिरीवरती सुद्धा नंबर लावावा लागतात. पहाटे 4 वाजता लोक उभी राहून तिकडे पाणी ते गढूळ पाणी पित होते. आणि आज कुठेतरी आज आम्ही सुखी आहोत तर त्याचं हे जतन केलं पाहिजे. आणि आज इथे या बंधाऱ्यावरती पाणी जर फुटलं तरीही इथे यायलासाठी काही मंडळी तरुण मंडळी धजत नाहीये पुढे. तर त्यांनी आलं पाहिजे आणि हे जपणूक ह्याची चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. साफसफाई करण्याचं काम चालू आहे. पातेल्यावर आहे जमा खाली. मुख्य पाईपाचे सगळे किती आहे लग्नाची इथे खाली ना ना जात इथं काय गडबडी नसती ना तर हे पाणी इथं राहायला नसतं. गडबडी इथे आहे, बघायला पाहिजे. माझं ऐका. आणि इथून काठी टाकले. बस बस
आणि बघा इथे हे बस, बस. वरती काठी आले. हा इथून असं हे पटकन. हा बघा. आता हा एअर पाईप आहे. एवढं पाणी आहे इथे. बस आता लावा. कुठे इथे नाही कापायचा. इथे कापायचा नाही. पहिले घाप रे, उगाच तुझं काय जग, उगाच आलाच कशाला खाली फुकट म्हणजे काम करायचं नाही तर एवढी 4 माणसं येऊन उपयोग काय. इथे आपण काय करतो आता हे काढतोय. सावकाश बाबा सावकाश. हा आलो. ब्लेड उलटा धरतोच. देवाला कापलं असं ब्लेड बरोबर नाही. ब्लेड बरोबर नाही. पत्र्याचा ब्लेड. त्याला पण वर उचला. ते तो सोल्युशनचा डबा वगैरे तो उचला. काय लावलं त्याला झाकण लावलं. वरला निवडला. गेला. हा जो बंधारा बांधला, घाणेकर साहेबांनी सांगितलं की इथून पाणी कम्प्लिटली बिगर पंपाचा पाहून जाऊ शकतो वाडीमध्ये. तर इंजिनियर म्हणत होते की पाणी येऊ शकत नाही. तर घाणेकरांनी ती जिद्द पकडली आणि त्यांच्या हिशोबाने ही कम्प्लिटली संपूर्ण वाडीतली लोक, महिला, पुरुष वगैरे येऊन सर्वांनी जवळजवळ 5,000 फूट लाईन 2 दिवसामध्ये खोदून बेदून कंप्लीट करून टाकली. आणि धरणाला जे खडी वगैरे रेती सिमेंट लागलं हे महिलांनी डोक्यावरून खालून रोडवरून वरती आणलं. इथे गाडीचं साधन नव्हतं त्यावेळेला, तरी त्या लोकांची एवढी मेहनत होती. ते मेहनतीचं फळ आज ते आम्ही पाणी ग्रॅव्हिटी पाणी आम्ही बिगर पंपाचं पाणी पितो आजपर्यंत. आणि ही पाईप पहिले जीआयची होती. जीआयची असताना पाणी एकदम गढूळ यायचं, लाल यायचं. मग त्याच्यानंतर परत आम्ही साधा PVC पाईप टाकून परत हे पाणी चालू केलं. त्याच्यानंतर आता मध्ये मध्ये काय रिपेअरिंग होतात. रिपेअरिंगसाठी आम्ही इकडे वरती येतो, त्या डोंगरावरती हे सगळं रिपेअरिंग करतो आणि निघून जातो. एक वेळा पाणी आणलं तर 15-20 दिवस पाणी कंटिन्यूअस असतं. नंतर कुठेतरी पाईप परत डॅमेज होतात आणि परत ते रिपेअरिंगला यावं लागतो. असे करून आम्ही आजपर्यंत पाईपलाईनचं पाणी वापरतोय आणि पितोय. शासनाकडे याचा पाठपुरावा करतोय. ही पाईपलाईन आम्ही परत पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि प्रयत्न करतो आहोत. आणि आम्ही ह्याचं हे इस्टिमेट वगैरे करून आता आम्ही पुढे पंचायतीला ग्रामपंचायतीला आम्ही सुपूर्द केलेला आहे. मला वाटतं ही योजना मंजूर होऊनही आलेली आहे, पण थोडी कुठेतरी कशामुळे अडकलेली ते काय कळत नाही. आताचा माफ करायचा झाला 1120 फूट. अजून फिरवायला जायचं वाटलं काय.
तर झाडेकर साहेबांचे इंजिनियर होते का? हा ओके. अनुभवाने सगळं जिंकलं. रोडवरती आलेलो आहे. हे अबलोली साईडला जातोय हा रस्ता. हे आता शिरला जातोय आणि आम्ही ज्या डोंगरातून खाली आलो पाणी बघून आता इकडे आम्ही चाललोय वरती आणि आम्हाला एक गाडी भेटली. ते म्हणजे आमचे दादा आहे त्यांची ही गाडी त्यात आम्हाला घेऊन वर जाणार आहे. म्हणजे रांजणे तुम्हाला दिसलेत वरती? आता त्यांची फेरी असेल ना पाण्याला ते येतात ते आहे वरती ठसे आहेत पाण्याचे. आम्ही हे तुमचं पाणी आहे ना तिथे पाण्याला येतातच ते हा मोठमोठे आहेत. मोठे असतात, मोठे आहेत. आणि असे म्हणजे व्हाईट ब्लॅक असे आहे ते. हे आमची वाडी आहे. आम्ही जाताना 4 जण होतो. येताना आम्ही दोघंच आलो. ते दोघं काजू शोधायला गेलेत. काजू आंबे काहीतरी घेऊन येतील. आणि ही आमची वाडी जवळजवळ इथे आज नाही म्हटलं तर एक 80-90 घरं आहेत. 400 लोकांची वस्ती आहे जास्त. आणि 400 लोकांमधले जवळजवळ 90% लोक मुंबईत असतात. आणि इथे खूप म्हातारी जी माणसं आहेत किंवा रिटायर्ड झालेली लोक आहेत ते आता येत आहेत. ते आपला वेळ हे आता मुंबईत येऊन जाऊन असतात. पण जेव्हा येतात आता काही दिवसांनी रिटायर होऊन येतील त्यावेळी पूर्ण वाढीची जबाबदारी यांच्याकडे असेल. जे ग्रॅव्हिटीचं जो पाणी आलेलं आहे ते ह्या टाकीमध्ये आम्ही समोरच्या 2 टाक्या दिसतात. काय काम चाललंय? काय काम चाललंय का? काय करताय? तरीनी पाडताय काय? बांध घालताय? ओ छोटू काय काम करतोय? चला त्या छोट्याला आपण बघूया. काम करतोय बिचारा उन्हामध्ये 12 वाजता. आजोबांबरोबर मदत करतोय आजोबाला. काय रे मजा येते? ऊन नाही लागत आहे? जवळजवळ आम्हाला 50 वर्षानंतर ही ग्रामपंचायतीने एक चौतारा दिलाय आणि एक टाकी दिलेली आहे. आता एक 4-5 महिने झाले बघा. तारीख पण आहे 19/2/2025. एक टाकी दिलेली आहे पाण्याची आम्हाला आणि हा एक चौतारा दिलेला आहे ग्रामपंचायतीने. आणि हे इकडून ही पाईपलाईन आम्ही टाकली. आणि ही जी ब्लॅक कलरची टाकी दिसते ही अजून तशीच्या तशीच आहे. त्याच्या आधी सिमेंटची टाकी होती ना, मग हीच टाकी लावली सुरुवातीला. ही जवळजवळ ही जी टाकी आहे अजूनही तशी आहे फक्त थोडीशी वरून फुटली आहे. आणि नंतर मग ह्या 2 टाक्या मी नवीन झाल्या आणि इथून हे पाणी कनेक्शन केलेलं आहे. आता थोडंसं पाणी. नमस्कार मित्रांनो, फायनली मी आता घरी पोचलोय. 12 वाजलेत आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ आता इथे थांबवतोय. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.